सर्वांना सप्रेम नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण या महिन्याभरात दिनांक 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व 10 संस्थांमध्ये आपण मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून उदाहरणार्थ 6 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 1 जिल्हा रुग्णालय, 1 महिला व बाल रुग्णालय धुळे या ठिकाणी आपण मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. तर सर्वप्रथम आपण साक्री येथे दिनांक 13 जुलै रोजी मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन केले. त्यानंतर ठाणे येथे दिनांक 14 जुलै रोजी मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या दोन्ही शिबिरांमध्ये जवळपास सर्वांवर योग्य ते उपचार करण्यात आले. जवळपास साक्री येथे 400 ते 500 रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला. तसेच ठाणे येथे देखील 400 ते 500 रुग्णांनी लाभ घेतला. तसेच जिल्हा रुग्णालय धुळे येथे कार्डियाक कॅथ लॅबमध्ये जिथं अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केल्या जातात त्या ठिकाणी आमचे जिल्हा रुग्णालय धुळे येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रांजल पाटील व डॉक्टर दीपक शिंदे सरांनी जवळपास या महिन्याभरात 12 अँजिओग्राफी आणि 5 अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. तसेच कॅन्सर वॉरियर म्हणून महाराष्ट्र शासनाने ज्यांच्याशी करार केला आहे असे डॉक्टर निलेश चांडक, कॅन्सर सर्जन, जळगाव येथून आपल्या जिल्हा रुग्णालय येथे सेवा देतात. त्यांनी देखील ह्या महिन्याभरामध्ये जवळपास 7 नवीन कॅन्सर रुग्णांचे निदान केले असून त्यातील 3 रुग्णांवर यशस्वी कॅन्सर शस्त्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहे. सोनगीर येथे दिनांक 21 जुलै 2026 रोजी शिबिर आहे. तसेच पिंपळनेर येथे 20 जुलै 2026 येथे शिबिर आहे. शिंदखेडा येथे 22 जुलै 2026 रोजी शिबिर आहे. दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक 24 रोजी शिबिर आहे. ग्रामीण रुग्णालय जैतन येथे दिनांक 27 जुलै रोजी शिबिर आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दिनांक 28 जुलै रोजी शिबिर आहे व आपल्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे दिनांक 29 जुलै रोजी शिबिर आहे. तरी धुळे जिल्ह्यातील तसेच धुळे शहरातील नागरिकांना मी विनम्र आवाहन करतो की इथं असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा आणि उपचारांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.